ज्या शेळी पालकांना आपल्या फार्मवरती शेळीला दूध येत नाही, पिल्लांना आमच्या दूधच पुरत नाही, पिल्लांची मरतूक होते, जनावरांच्या अंगामध्ये ताकदच नाही, आमच्या बंदिस्त शेळीपालन सक्सेसच नाही, जर अशा अडचणी जर येत असतील तर तुम्ही बघू शकता की माझ्यापाशी आहे व्हिरबॅक कंपनीचं ऑस्टोवेटचं कॅल्शियम. बघू शकता 1 लिटरचं कॅल्शियम आहे. हे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. बघू शकता गुलाबी कलरचं, याच्यामध्ये चिलेटेड वगैरे भरपूर भेटत असते. आणि त्याच्यानंतर हे बघा वायमरल. बघा शेळीला दूध न येणं, गाभण शेळीला जर दिलं तर शेळी वेल्याच्या नंतर जबरदस्त दूध फुटते आणि पिल्लांचं संगोपन ऑटोमॅटिक चांगलं होते. आता पिल्लांना पोटभर दूध पुरलं म्हणल्याच्यानंतर पिल्लांचं संगोपन चांगलंच होणार आहे ना. त्याच्यानंतर गाभण शेळीला दिल्याच्यानंतर आणि शेळी वेल्याच्या नंतर जरी दिलं तर दूध कमतरता भासत नाही, एकसारखं दूध पिल्लांना प्यायला भेटत असते. बघू शकता हे आहे वायमरल. हे भेटत असते तुम्हाला 110 रुपयाला, 110 ते 115 रुपयाला वायमरल भेटत असते. मल्टीविटॅमिनचं असते हे. या 1 लिटरचं जे कॅल्शियम आहे ना, हे नीट व्यवस्थित बघा, ऑस्टोवेटचं कॅल्शियम आहे हे. याच्यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं मिक्स करून. आणि हे दररोज 5 ml शेळीला, पिल्लांना 3-4 ml समजा पाजवायचं. खूप मोठी शेळी आहे बाबा, 7वी-8वी त्याची शेळी आहे, 3 पिल्लांची, मस्त 10-10 ml कॅल्शियम पाजायचं रोज तिला. तर अशा पद्धतीचं नियोजन करायचं बंदी शेळी पालनामध्ये. त्याच्यामुळे होते काय, तुमच्या फार्मवरल्या बऱ्याच अडचणी मित्रांनो नाहीशा होत असतात. कारण कसं आहे, शेळी पालनातलं मेन उत्पन्न काय आहे, पिल्लांचं संगोपन. कारण शेळी आहे, आता ही गाभण शेळी आहे, बघू शकता होंडा, बघू शकता होंडा आहे आपली गाभण शेळी आहे, तुरीचं गोळी खाता आहे. हिचं जर बंदी शेळी पालनामध्ये जर पिल्लांचं जर आपल्याला जर उत्पन्न जर व्यवस्थित काढायचं असेल तर हिला गाभण काळामध्ये कॅल्शियम देणं गरजेचं आहे, खुराक देणं गरजेचं आहे, जेणेकरून जन्मताना पिल्लं चांगली जन्मतील, चांगलं दूध फुटल्यामुळे त्यांचं पोषण पण चांगलं होईल आणि 5 ते 6 महिन्याच्या नंतर त्याची विक्री सुद्धा चांगली होईल आणि त्याच्यातून आपल्याला नफा सुद्धा जबरदस्त मिळून जाईल. त्याच्यासाठी ऑस्टोवेटचं कॅल्शियम वगैरे तुम्ही वापरू शकता, कोणतंही वापरू शकता. या ऑस्टोवेटचा रिझल्ट जबरदस्त आहे. ऑस्टोवेट प्लस वायमरल वरी बघू शकता, इथं तुम्हाला हे सुद्धा दाखवलेलं आहे वायमरल वगैरे. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.